तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी जितेंद्र जोशी। जर काही नावं आपण घ्यायची ठरली, अर्थात ती नावं म्हणजे हिमा दास असो किंवा मेरी कोम असो, ह्या खेळाडू आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताचं नाव गाजवताना आजही दिसतात। पण ह्या ज्या खेळाडू आहेत, या खेळाडूंचं बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी जर आपण तपासली तर ती पार्श्वभूमी अशी आढळून येते की ह्या ज्या काही खेळाडू आहेत, ह्या खेळाडू अतिशय दुर्गम भागातून पुढे आलेल्या खेळाडू, असं कुठलंही आधुनिक साहित्य त्यांच्याकडे किंवा आधुनिक साहित्य त्यांच्याकडे असताना सुद्धा या खेळाडू आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताचं नाव अगदी दिमाखात भारताचा झेंडा रोवत असतात। खरं तर या खेळाडूंना बघून एक अभिमान वाटतो की भारताचा खडानखडा, भारताचा दगडन दगड एक खेळाडू घडवत असतो, तीच या भारत भूमीची खरं म्हणजे महंत आहे। आणि अशाच अतिदुर्गम भागातून खरं म्हणजे खेळाडूंना घडवणं सुद्धा साधी सोपं गोष्ट नव्हे, कारण आधुनिक, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आधुनिक साहित्याचा अभाव, या गोष्टीसह किंवा आधुनिक साहित्याशिवाय खेळाडू घडवणं शक्य नाही। परंतु अशी कामगिरी करणारे अनेक असे महान प्रशिक्षक किंवा खेळाडू आज भारतामध्ये सुद्धा आहेत। आणि अशाच एक मोठ्या प्रशिक्षक ज्यांनी अतिदुर्गम भागातील खेळाडूंना स्फूर्ती देण्यासह त्यांना घडवण्याचं काम करत आलेले गत 20 वर्षापासून, जर आपण त्यांचं प्रशिक्षणाची जर आपण एक तो भाग बघितला तर तो भाग अतिशय दुर्गम असाच म्हणता येईल। डोंगर वस्त्यात तिघकडनं डोंगर वस्त्या आणि मध्ये असलेला एक छोट्याखानी वाडा वस्ती ज्याला म्हणतो, गावही खरं तर त्याला म्हणता येणार नाही, अशा वस्तीमध्ये एक शिक्षक जातो आणि तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी किंवा खेळाविषयी जागरूकता निर्माण करतो आणि त्यांना खेळण्यासाठी पुढे आणतो। तर आज असे शिक्षक, अर्थात मी बोलतोय श्री पुंडलिक चित्ते यांच्याबद्दल। तर चित्ते सर आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत। आजच्या मुलाखतीसाठी त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, तर मी स्वागत करतो स्पोर्ट्स इंडीच्या वतीने पुंडलिक चित्ते सरांचं। चित्ते सर, आपलं आजच्या संवाद मातीतल्या खेळाडूशी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। नमस्कार सर, आणि धन्यवाद तुम्ही वेळ दिलात। आणि सोबतच आपल्या सर्व भारतीयांसाठीच नव्हे तर पूर्ण जगभरासाठी मागचा 1.5 वर्षाचा जो कालखंड आहे, तो कालखंड अतिशय त्रासदायक असाच ठरलेला आहे। एक नवीन आव्हान घेऊन हा 1.5 वर्षांचा काळ आपल्या समोर आला, ना भूतो न भविष्यती असा लॉकडाऊन घेऊन आला। आणि खरं सांगायचं तर प्रत्येक क्षेत्रावर याचा प्रभाव जाणवला, पण सर्वाधिक क्षेत्र यामुळे प्रभावित झालं असेल तर ते म्हणजे क्रीडा क्षेत्र। अशा या न भूतो न भविष्यती अशा या काळामध्ये खेळाडूंच्या पाठीमागे ठामपणे कोणीतरी उभं राहणं गरजेचं होतं, अन्यथा त्यांचं मानसिक स्थिती कुठेतरी कमकुवत होत चालताना दिसत होती। या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहण्याचा ठाम निर्धार स्पोर्ट्स इंडीने केला आणि गत 1.5 वर्षामध्ये खेळाडूंना मानसिक प्राबल्य निर्माण करण्यासाठी मदत करता येईल तेवढी केली। विविध वेबिनारच्या माध्यमातून त्यांना एक मानसिक आधार देणे, विविध उपक्रमांच्या बाबतीत जसं क्विज झाले असतील, या क्विजच्या माध्यमातून खेळाडूंना घर बसल्या मानसिक प्राबल्यासोबत त्यांना या खेळांमध्ये गुंतवून ठेवण्यासारखे उपक्रम स्पोर्ट्स इंडीने राबवले। तर अशा हे जे काही उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाले आणि जे पुढे आले आणि त्याचा फायदा खेळाडूंना मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, तर या संकल्पनेच्या
खरं म्हणजे उगमस्थान आणि एक वेगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ज्यांच्या मनात आहेत त्या स्पोर्ट्स इंडीच्या सीओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचंही मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. बडवे मॅम, तुमचंही स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू 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 येस. तर मित्रांनो, मला माहिती की अतिशय दुर्गम भागातली ही कबड्डी आतापर्यंत कशी प्रगती होत गेलेली आहे, कुठल्या अडचणी त्यांच्या समोर आलेल्या आहेत आणि या अडचणींवर या अतिदुर्गम भागातले खेळाडू कसे मात करतात आणि हे जाणून घेण्याची आपल्या सर्वांना उत्सुकता आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण सुरुवात करण्याआधी आपण स्पोर्ट्स सिटी बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. स्पोर्ट्स सिटी व्यवस्थापक माननीय श्रीपाद जवळेकर सरांकडनं. जवळेकर सर. नमस्कार मित्रांनो. गेले काही दिवस झाले आपण स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून विविध उपक्रमांना भरभरून साथ देत आहात. स्पोर्ट्स इंडी 2015 पासून सातत्याने क्रीडा क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तींना प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. विविध खेळ जे मातीतले आहेत, इन ग्राउंड आहे, आउट ग्राउंड आहेत, अशा सर्व खेळांना त्यांचं मानाचं स्थान व त्या व्यक्तींना त्यांचं मानाचं स्थान देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. माननीय सुप्रिया बडवे मॅडम यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या स्पोर्ट्स इंडीला आम्ही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या लोकांसोबत वेगवेगळे कार्यक्रम करत आहोत. कबड्डी विषयी आम्ही सातत्याने विविध कार्यक्रम घेतले. आपल्या इतिहास असो की वर्तमान असो, क्रीडा क्षेत्राशी आपली नाळ जोडलेली आहे आणि हीच नाळ पुढेही जोडलेली राहावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय आणि आपली साथ आम्हाला मिळावे. स्पोर्ट्स इंडीची युट्यूब चॅनल आहे, ज्यावर विविध प्रकारचे इंटरव्ह्यू आणि व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही नक्कीच त्यावर जावं आणि बेल आयकॉन दाबावा आमचा आणि स्पोर्ट्स इंडीचे उपक्रमांना आम्हाला साथ द्यावी, हीच आपणास विनंती. नमस्कार. धन्यवाद श्रीपाद सर. खरं तर माणसाने उद्योगी किती असावं, उद्योगी हा शब्द जरा मी वेगळ्या अर्थाने घेतोय, ते तुम्हाला लवकरच कळेल. तर खरं मोठं उदाहरण आज चित्ते सर आपल्या सोबत आहेत. क्रीडा प्रशिक्षक असताना सुद्धा विविध छंद जोपासता कसे येऊ शकतात आणि ते छंद समाजोपयोगी कसे ठरू शकतात, आज आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. तब्बल 1600 शब्द विविध भाषांमधले शोध लावणारे माननीय श्री पुंडलिक चित्ते सर यांचा प्रवास आपण एक थोडक्यात आणि छोट्याशा एव्ही क्लिपच्या जाणून घेऊ. आणि चित्ते सर, खरं तर ही एव्ही क्लिप स्पोर्ट्स इंडीच्या टीमने खास तुमच्यासाठी तयार केलेली आहे. तर पाहूयात तुमच्या कारकिर्दीवरची ही एव्ही. टेक्निकल टीम, एव्ही प्लीज. देशभरातील डोंगर
एज्युकेशन सोसायटी तामसवाडी संस्थेच्या राईनपाडा माध्यमिक विद्यालयातील या हरहुन्नरी क्रीडा शिक्षकाला स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे शुभेच्छा. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, तुमचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि थोडस पुढे जातो. सर, आपण जसं आताच व्हिडिओमध्ये बघितलं, एव्ही मध्ये बघितलं की खेळ आणि आदिवासी खरं तर यांचं जे काही नातं, हे नातं नैसर्गिक आहे. खेळ आदिवासींच्या सांघिक भावनेचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं आणि हे सुद्धा म्हणजे हेच डॉक्टर अभय यांनी देखील म्हटलंय. तर सर, राईनपाड्यासारख्या अतिदुर्गम भागातील तुमच्या 2 दशकांच्या कबड्डी सेवेदरम्यानचा तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तर ह्या 2 दशकांचा तुमचा अनुभव काय राहिलेला आहे सर? पहिले तर मी स्पोर्ट इंडी यांच्या संचालिका सुप्रियाताई बळवे मॅम, त्याच्यानंतर श्रीपाद जावळेकर व्यवस्थापक स्पोर्ट इंडी, जितेंद्र जोशी सर, मंदार दीक्षित सर, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की माझ्यासारख्या एक ग्रामीण भागातील शिक्षकाला स्पोर्ट इंडीने आपला म्हणजे प्रोत्साहन दिलं माहिती देण्यासाठी. त्याबद्दल मी पहिले आपले आभारी. आपण जे विचारलं की आदिवासी बांधव हा निसर्गपूजक आहे. बारापाडा चौपाळ्याची जर तुम्हाला नैसर्गिक परिस्थिती सांगितली तर बारापाडा चौपाळ्याच्या दक्षिणेला एक डोंगर आहे, त्याचं नाव निवळ्याचा डोंगर असं म्हणून सांगितलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या पश्चिमेला दरी आहे, कोक्षाचं दर म्हणून सांगितलं जातं, आणि उत्तरेला डोंगर रांगा आहे. अशी त्याची भौगोलिक परिस्थिती आहे त्या परिसराची. आणि त्या ठिकाणी पाऊस एवढा येतो, जून महिन्यात एक वेळेस पावसाला सुरुवात झाली तर सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस हा सतत चालत राहतो. म्हणजे पावसाळी क्रीडा स्पर्धेचा आम्हाला जास्तीत जास्त लाभ घेता येत नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु जे आदिवासी बांधव आहेत हे छानपैकी त्या ठिकाणी आपले कर्तव्य म्हणजे खेळाविषयीची जाणीव आणि सहभाग हे घेण्याचा ते प्रयत्न करतात. पण भौगोलिक आणि त्या ठिकाणचं वातावरण परिस्थिती अतिदुर्गम भाग असल्या कारणाने सुविधांचा अभाव असल्या कारणाने परिपूर्ण म्हणजे चांगल्या पद्धतीने ते घेऊ शकत नाही. हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी आपल्याला हे सांगतो. सर, तुम्ही आताच बारापाडा चौपाळा असा एक उल्लेख केला सर, तर हे बारापाडा चौपाळा नेमकं काय? बारापाडा चौपाळा याचा उल्लेख असा केला जातो, त्या ठिकाणी सर छोटे छोटे 12 पाडे आहेत त्या परिसरात, आणि मग त्याच्यामुळे त्या परिसराला बारापाडा चौपाळा हे गाव फार पूर्वीपासून वसलेलं गाव आहे. आणि मग इतर पाडे त्याच्या आजूबाजूला एक 4 ते 5 किलोमीटरच्या परिसरात हे सगळे पाडे वसलेले. अच्छा सर, मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आदिवासींची नावं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. आणि त्याचं सर्वोच्च उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर मेरी कोम म्हणा किंवा हिमा दास म्हणा, हे त्याच भागातनं आलेले खेळाडू. अशा ह्या अतिदुर्गम भागातील खेळाडू आणि विशेष करून हा जो काही आदिवासी बांधव जो काही समाज आहे, तर ह्या लोकांमध्ये टॅलेंट्स खूप आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खेळाविषयीचं टॅलेंट्स आपल्याला या भागामध्ये आढळतं. तर सर, परंतु हे टॅलेंट असूनही ते आपल्याला खेळाच्या मुख्य प्रवाहात कुठेही फारसं दिसत नाही. ज्यांचं टॅलेंट नैसर्गिक असूनही ते आपल्याला फारसं दिसत नाही. तर पहिल्या गोष्ट म्हणजे त्यांचं ह्या पुढे न येण्याचं कारण काय, हा माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला. आणि त्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी सर आपल्याला नेमकं काय केलं गेलं पाहिजे किंवा काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? सर, आपल्याला सांगता येईल रामायण मधलं की हनुमंताला जी काही शक्ती प्राप्त झालेली होती याचा त्यांना विसर पडला होता, परंतु जांबवंताने ती शक्तीचं त्यांना आठवण करून दिली आणि
मग हनुमंताने सगळ्या काही गोष्टी आपण ते पाहिलेलं किंवा वाचलेलं आहे. तसं आदिवासी बांधवांना त्यांच्या असलेल्या टॅलेंटचं, त्यांच्यात असलेल्या कौशल्यांची जर जाणीव करून दिली तर ते इतरांपेक्षा फार पुढे जाऊ शकतात. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी त्यांना या शक्तीची जाणीव करून देणं गरजेचं आहे की खेळाविषयी त्यांच्या काही नैसर्गिक शक्ती त्यांना देवाने आधीच प्रदान केलेल्या आहेत, पण त्याचा उपयोग त्यांना करता येत नाही कारण त्यांना त्या गोष्टी प्रश्न आहे. पण एक त्यांची नैसर्गिक क्षमता जर तपासली तर कोणकोणत्या खेळात ह्या भागातले अतिदुर्गम भागातले खेळाडू स्वतःची क्षमता सिद्ध करू शकतात असं तुम्हाला वाटतं? तर त्यांची शक्यतो उंचीने ते लहान असतात. त्यांचं लांब पल्ल्याचं जर त्यांचं रनिंगचं जर आपण त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं, त्याच्यानंतर लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, कारण वजन कमी असतं त्याच्यामुळे आणि चपळता असते. तर ह्या खेळामध्ये, वैयक्तिक खेळामध्ये, जसं सांघिक खेळामध्ये कबड्डी झालं, खो खो झालं आणि क्रिकेट, या खेळांमध्ये ते प्रावीण्य चांगल्या प्रकारे कमवू शकतात असं मला वाटतं. तर या खेळाचा विचार करता अजून कुठले असे खेळ आहेत तुम्हाला वाटतात की खरं तर बघितलं तर ऑलिम्पिक आता लवकरच सुरू होतोय आणि जेव्हा जेव्हा त्यावेळेस अशी आपली मुलाखत येते तेव्हा ऑलिम्पिक हा विषय येतो की भारतात ऑलिम्पिक मधलं स्थान नेमकं काय. जर आपण विचार केला तर नेमबाजी हा एक नैसर्गिक गुण असतो या भागातल्या खेळाडूंकडे प्रामुख्याने. तुम्ही जसं वर्णन केलं का लांब किंवा उंच उडी, लांब उडी. पण सर माझा पुन्हा प्रश्न तोच येतोय की हे टॅलेंट नेमकं बाहेर का येत नाही? इथे कुठल्या गोष्टी अजून जास्त फोकसमध्ये यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून ही लोक अजून पुढे यायला हवी? सर मी असं सांगू शकतो की ह्या ज्या काही स्पर्धा होता, आता शासकीय स्पर्धा ह्या वेळेचा याचाच होत असतात. आदिवासी भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने ज्या पावसाळी क्रीडा स्पर्धा आहेत ह्या जर हिवाळ्यात घेतल्या गेल्या तर त्यांना सरावाला मिळू शकतो आणि त्यांचं टॅलेंटही त्यांना दाखवता येऊ शकतं. अच्छा, म्हणजे दुसरं दुसरी महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. आमच्या धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात बोराडी गाव आहे. बोराडी गावामध्ये KVP म्हणजे किसान विद्या प्रसारक संस्था, त्यांचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटरावजी रणवीर हे 1972 पासून अशा आदिवासी बांधवांसाठी निरनिराळ्या खेळाचा उपक्रम राबवत आले. म्हणजे त्या वेळेपासून ते क्रीडा स्पर्धा भरवण्यात आलेली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री विश्वासरावजी रणवीर हे छत्रपती शिवाजी पुरस्कार 1995 त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर तुषारराव रंदे जे धुळे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, हे स्वतः म्हणजे तिघी जण म्हणजे 2 जण बरोबर मी कबड्डीही खेळलेलो आहे. म्हणजे असे जर संस्था जर पुढे आल्या तर याच्याने आदिवासी भागातील खेळाडूंना आणि इतर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळू शकतो. ओके सर, जसं तुम्ही आता म्हटले की या गोष्टींना खेळाडूंना, या भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या गोष्टी आताच तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याबद्दल, त्याच सोबत हे काही अतिदुर्गम भागातले खेळाडू होतात, या खेळाडूंना या खेळांविषयीची माहिती कितपत असते असं तुम्हाला वाटतं? की जर आपण बघितलं की कबड्डी किंवा क्रिकेट हा एक सर्वसामान्य सगळेचकडे खेळला जाणारा खेळ आहे, किंवा जर आपण ऍथलेटिक्सचा विचार केला तर ते बहुतांश शाळा स्पर्धांमध्येही ते होत असतात. या व्यतिरिक्त फुटबॉल असेल किंवा हॉकी असेल किंवा असे जे काही बाकीचे खेळ, या खेळांविषयीची त्यांना माहिती कितपत असते किंवा ह्या गोष्टींपासून ते नाही, खेळाविषयीची माहिती असते कारण आता या 2-4 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षाच्या आत टीव्ही, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक मीडिया याची सुविधा असल्यामुळे ते माहिती मिळते. पण ग्राउंड अवेलेबल नसल्या कारणाने ते खेळाचा अनुभव घेऊ नाही शकत. माहिती मिळू शकते पण तेवढ्या जास्त माहिती नसते त्यावेळी.
जास्त माहिती नसते. सर, आणि जर आपण एक खेळाच्या दृष्टीने जर यांची हेल्थ बघितली, यांचं आरोग्य जर आपण बघितलं, तर याचा वाढवा कुठे दिसतो असं तुम्हाला वाटतं की कुठेतरी पाठीमागे? कारण कुठल्याही क्रीडा प्रकारात डाएट किंवा फूड हे खूप गरजेचं असतं. तर त्या संलग्न या खेळाडूंना तेवढा पोषक आणि पूरक असा आहार मिळतो का असं तुम्हाला वाटतं सर? नाही. याचं एक ज्वलंत उदाहरण मी सांगू इच्छितो. एक 10-12 वर्षापूर्वी आपण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी फिटनेस सर्टिफिकेट मागवतो. तर कबड्डीची मुलींची टीम घेऊन जात असताना फिटनेससाठी डॉक्टरांकडे त्यांचं हिमोग्लोबिन वगैरे सगळं काही चेक करण्यात गेलं असता ते मुलींचं हिमोग्लोबिन, 4 मुलींचं हिमोग्लोबिन फक्त 5 ते 6च्या दरम्यान. डॉक्टरांनी मला सतर्कतेचा इशारा दिला की सर, थोडं जपून ह्या गोष्टी केल्या पाहिजे, कारण यांचं हिमोग्लोबिन खूपच कमी आहे. मग त्यांना आता त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसल्या कारणाने साधा गूळ आणि शेंगदाण्याने हिमोग्लोबिन वाढतं या दृष्टिकोनातून त्यांना ते त्यांच्याकडे सकस आहार नसतो सर. आणि निरनिराळ्या खेळांमध्ये आहाराविषयी त्या खेळाचा, ज्या खेळासाठी आपण खेळ खेळणार आहोत तसा तो आहार त्या खेळाडूला दिला गेला पाहिजे, तर त्याचं प्रोग्रेसनेस होते. इथं परिसरामध्ये काही वेळेस अशी परिस्थिती असते सर, 2 वेळेचं पोट भरून जेवण सुद्धा मिळू शकत नाही आपल्या खेळाडूंना. हा थोडा म्हणजे प्रश्न फार मोठा उद्भवतो. नक्कीच सर, खरं तर ही खूप मोठी समस्या आहे की ज्या लोकांमध्ये टॅलेंट आहे त्यांना त्या पोषण आहार असेल किंवा डाएट असेल किंवा त्या संलग्न इतर ज्या काही बाबी असतात या बाबींचा पुरवठा त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये होत नसतो. पण सर, तुम्ही जसा एक मध्यंतरी ज्यावेळेस आपली भेट झाली होती, विशेष करून मला तुमच्या घरी येऊन भेट घेण्याचं एक भाग्य मिळालं, तर खरं तर ती एक विशेष भेट अशीच राहिलेली होती. सर, त्यावेळेस तुम्ही एक गोष्टीचा उल्लेख केला होता आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला तोच प्रश्न इथेही विचारतोय सर. आपण जसं शहरी भागामध्ये बघतो की आज मुली ही कुठेतरी खेळांमध्ये पुढे जाताना आपल्याला दिसत असतात. मुलांच्या तोडीस-तोड ते खेळ त्या ठिकाणी खेळताना आपल्याला पुणे, मुंबई यासारख्या मेट्रो सिटीज मध्ये दिसतात. सर, मुली आणि मुलांचा जर विचार केला तर आज ह्या भागातली, अतिदुर्गम भागातली परिस्थिती काय असते सर? जे मुली किंवा मुलं हा कुठे खेळाच्या बाबतीमध्ये कुठे भेदभावही होतोच की मुलांच्या सारख्याच मुलीही आज परफॉर्मन्स करताना दिसतात? नाही सर, आदिवासी भागामध्ये मुलींवर थोडस म्हणजे त्यांना बंधनं असतात, मुलांना थोडस फ्रीडम असतं. त्याच्यामुळे खेळाच्या बाबतीमध्ये मुली जास्त लांब याच्यात जातात, कारण आपल्या खेळामध्ये ड्रेस कोड असतो सर. आणि कबड्डी म्हटल्यानंतर हाफ शॉट वगैरे घालणं हे थोडस कुठेतरी त्यांना योग्य वाटल्यासारखं वाटत नाही. योग्य वाटल्यासारखं वाटत नाही आणि म्हणून ते कदाचित पुढे येत नाहीत असं तुम्हाला वाटतं. मग याविषयी त्यांची पालकांमध्ये जागरूकता कशी निर्माण करता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? कारण सर, मला असं वाटतं की आपले जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा राज्यस्तरीय खेळाडू अशा दुर्गम भागात जाऊन त्या खेळाडूंशी भेट घेणं किंवा त्यांच्याशी मैत्रीची साधणं किंवा असं जर त्यांनी एक आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर ते खेळाडू परत त्यांना जोम चढेल किंवा त्या चांगल्या पद्धतीने निरनिराळ्या खेळामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. नक्कीच सर. सर, वनौषधी प्रकल्प 5 बोलीभाषा आणि 2 प्रमाणित भाषांमधील 1600 शब्दांचा शब्दकोश तुम्ही तयार केलेला आहे आणि सोबतच याच्या अगदी याला जोडून विविध मैदानी खेळांशी तुमचं असलेलं नातं, म्हणजे तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही गोळाफेक, थाळीफेक अशा विविध सायकलिंग. मला एक विशेषतः इथे तुम्हाला विचारायचं होतं की 1600 किलोमीटरचा प्रवास तुम्ही दोंडाईचा ते गोवा केला होता राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर. सर, ही करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली होती किंवा हा प्रवास करण्यामागची तुमची भूमिका नेमकी काय होती सर?
आमचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज दोंडेचे प्राचार्य बीबी पाटील, भास्कर बिला पाटील, त्यावेळेस फुटकोचा संप चालू होता सर प्राध्यापकांचा. तर आम्ही त्यांना विचारलं, सर काही पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून ऍडव्हान्टेज करण्याची सवय. तर मग तिघी विद्यार्थ्यांनी विचारलं, सर आम्ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी, आणि त्यावेळेस खलिस्तान मिरा करावा वगैरे वगैरे असं आपल्या भागामध्ये सुरू होतं. तर ते म्हटले चांगलं आहे. मी गावातनं आम्हाला त्यावेळेस 2790 रुपये गोळा करून दिले होते निर्णया संस्थेकडनं, आणि मग आम्ही ते घेऊन प्रवासाला निघालो राष्ट्रीय एकात्मतेसाठी. दोंड्याच्या सर मी सुरुवात बोला सर, तुम्ही कंटिन्यू करू. तर हा प्रवास करताना आम्हाला इतके छान अनुभव आले सर की निर्णय जर आम्ही मुक्कामाला थांबलो, आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला आमची एंट्री राहायची, त्या मुक्काम राहायचा. आम्ही त्यांच्याकडनं प्रमाणपत्रही घ्यायचो किंवा हे विद्यार्थी द्या या गावाला, कारण आम्हाला कॉलेजकडनं तसं सांगण्यात आलं होतं की लोक तुम्ही जात आहात, काही लोक तुमच्यावर आक्षेप घेतील की खरंच गेले का, कसे गेले किंवा काय. या दृष्टिकोनातून पूर्ण प्रिकॉशन घेऊन आम्ही तो सायकल सपोर्ट राष्ट्रीय एकात्मतेसाठी पूर्ण. अच्छा सर, मग जर तुमचं हे अष्टपैलू जर आपण व्यक्तिमत्व बघितलं तर हे सगळे उद्योग, खरं म्हणजे उद्योग हा शब्द मी याच्यासाठी वापरला होता कारण हे त्याशिवाय शक्य नाहीये. तर हा उद्योग नेमका करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठनं मिळत असते? म्हणजे एकीकडे क्रीडा प्रशिक्षक, दुसरीकडे बोली भाषेचा शब्दकोश तयार करण्यासाठी झटणारा एक भाषाप्रेमी, आणि तिसरीकडे वनौषधींसाठी एक उपक्रम राबवणारा, आणि 9 उपक्रमामध्ये राज्यात पहिला प्रथम क्रमांक मिळवणारे चित्ते सर. हे 3 वेगवेगळे अष्टपैलू, आणि हे सगळं करण्याची तुम्हाला प्रेरणा सर नक्की कुठनं मिळते? सर नव उपक्रमला जिल्ह्यात मी प्रथम आलो होतो, राज्याला ते सबमिट केलं होतं. तर याचं एका वाक्यात सांगतो, तदीयाय कार्याय बद्धाकटीयम. म्हणजे ज्या ज्या गोष्टी समोर आल्या, आव्हानं आले, त्या आव्हानांना तोंड देणं किंवा त्याच्यात सहभाग घेणं आणि त्याच्यात प्रावीण्य मिळवणं हे पहिल्यापासून आहे. म्हणजे ध्येय, जे जे आव्हानं आले त्या आव्हानांना तोंड दे. सर वनौषधींबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल. आमच्या बारापाडा परिसरामध्ये नैसर्गिक वातावरण इतकं छानपैकी आहे, आणि त्यामुळे त्या परिसरात अंधश्रद्धेचेही जास्त फोफावलेली आहे. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांची गळतीचं प्रमाण वगैरे हे सगळं काही लक्षात घेऊन हा नवा उपक्रम घेत असताना की परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याची जाणीव जर आपण समाजाला करून दिली आणि त्याचा वापर जर त्यांना कळाला, तर इतर जो आरोग्याविषयीचा लोड आहे तोही कमी होईल आणि त्यांना खरं ज्ञान मिळेल. हा त्याच्या मागचा हेतू. नक्कीच सर, आणि मला तुम्ही आवर्जून अशीच एक भेट आपल्या भेटी दरम्यान दिली होती जी मला अजूनही आठवते. तुम्ही मला काही झाडांची मुळं दिली होती ज्याचा उपयोग सर्दी आणि तापामध्ये होऊ शकतो. सर अजूनही ती पुढे मी जपून ठेवलेली, आणि जेव्हा जेव्हा मला सर्दी होते किंवा तापासारखं वाटतं तेव्हा मी आवर्जून तुमची आठवण काढून ते मुळ्या मी खात असतो, आणि त्या क्षणाला मला नक्कीच बरं वाटतं सर. आणि चित्ते सरांची आठवण, कारण कधीतरी गोळ्यांपासून मी आयुष्यात पहिल्या वेळेस आयुर्वेदाकडे वळालो, आणि चित्ते स्वरूपातील एका माणसामुळे मला त्या आयुर्वेदाकडे वळता आलं खरं तर. आणि ही एक खूप मोठी नैसर्गिक भारताकडे आहे. आणि सर तुमच्या ह्या वनौषधी प्रकल्प किंवा त्यांच्यावर तुमचा जो काही अभ्यास चालू आहे त्याच्यासाठी सर स्पोर्ट्स इंडियाच्या तर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो सर. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, आणि मला एक गोष्ट बडवे मॅम आवर्जून उपस्थित करावीशी वाटते की जसं सरांनी सांगितलं की त्यांच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप जास्त आहे, आणि आजच्या कार्यक्रमाला त्या पावसामुळे कदाचित नेटवर्कचा
इश्यू येऊ शकतो. म्हणून ते 120 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून फक्त आजचा कार्यक्रम अटेंड करता यावा म्हणून शिरपूर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन ते आज राहिले, तिथे थांबलेत आणि तिथून ते यांनी फक्त 120 किलोमीटर प्रवास फक्त स्पोर्ट्स इंडियाचा संवाद मातीतला खेळाडू ह्या कार्यक्रमाला अटेंड करता यावं यासाठी त्यांनी एवढा प्रवास केला आणि ते आज इथे आवर्जून उपस्थित राहिले. ह्यावरून त्यांची ही जी काही भावना आहे की अतिदुर्गम भागातील जे काही अडचणी समस्या आहेत त्या आता पुढे याव्यात आणि त्यातून काहीतरी मार्ग निघावा काढता यावा यासाठी त्यांची जी काही तळमळ दिसते ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. तर चित्ते सर, नक्कीच तुमच्या ह्या तळमळीसाठी स्पोर्ट्स इंडियाच्या तर्फे आम्हाला जे जे काही करणं शक्य होईल ते आम्ही नक्कीच करू. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. विविध माहिती, तुम्हाला अतिदुर्गम भागातली माहिती तुम्ही आम्हाला दिली, सोबतच बोलीभाषा आणि वनौषधींचा उपाय हे तुम्ही आम्हाला सांगितला. तर आता जाणून घेऊयात, आता जी काही आपली मुलाखत झाली चित्ते सरांसोबत, ह्या मुलाखतीबद्दल बडवे मॅडम यांना काय वाटतं. तर एक थोडक्यात आढावा सादर करण्यासाठी, थोडक्यात आढावा जाणून घेण्यासाठी मी इन्व्हाइट करतो स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम. मॅम तुम्ही म्यूट आहात. पुंडलिक चित्ते सरांचा जो प्रवास आहे तो खूपच प्रेरणादायी आहे. कारण प्रथमतः तर मला तुमचं खूप अभिनंदन करायचं आहे की तुम्ही एवढ्या दुर्गम भागात वास्तव्य म्हणून ते स्वीकारलं. ते कसं स्वीकारलं म्हणजे, कारण की प्रत्येकाला असं वाटतं की आपण शहरी भागात वास्तव्य करावं, तिथे काही खूप साऱ्या सुविधा असतात, त्या सुविधा दुर्गम भागात असणं शक्यच नसतं. तर हे तुम्ही कसं स्वीकारलं, म्हणजे कुटुंबाचं याच्यामध्ये काय काय योगदान होतं, म्हणजे सगळ्यांनी मिळून स्वीकारणं आणि तिथे राहणं, हे कसं कसं केलं सर तुम्ही? मला हे याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मॅम, आम्ही 2002 आणि 2003 ला राईनपाडा परिसरात आमची शाळा गेली, त्या ठिकाणी स्थापित झाली. त्यावेळेस नॉन ग्रँड शाळा होती. 5 वर्ष आम्ही त्या परिसरात राहिले. आता मी आणि माझ्या धर्मपत्नी या साक्रीहून मी अपडाऊन करतो, म्हणजे ते अंतर एकीकडनं 50 किलोमीटर आहे. अरे बापरे. नाही, खरंच म्हणजे हा महत्वाचा निर्णय. हे जेव्हा स्वतः अगदी आपण म्हणतो ना की आपल्याला अंतःकरणापासून जेव्हा एखादी गोष्ट करावीशी वाटते तेव्हाच हे घडू शकतं. आणि तो खेळ म्हणजे आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणं आणि त्यांना चांगल्या एका लेव्हल पर्यंत नेणं, हे तुम्ही अंतःकरणापासून स्वीकारलं आहे आणि तुमच्या कुटुंबानीही त्याला साथ दिली आहे. तर खरंच त्यांचे पण मी खूप खूप कौतुक करते. कारण साधारणपणे हे सगळं करण्यासाठी काहीतरी तुम्हाला त्याची आंतरिक तळमळ असावी लागते असं मला मनापासून वाटतं. कारण असं दिसत नाही हे समाजामध्ये. प्रत्येकालाच नेहमी, मी जसं आत्ता म्हटलं तेव्हा असं वाटतं की आपण चांगल्या ठिकाणी राहावं. कारण दुर्गम भागात राहण्याचे तुम्हाला बरेचसे तोटे पण असतात की जिथे तुम्हाला म्हणजे आज तुम्ही जेव्हा आज प्रत्येक एक साधारण एक स्त्री म्हणली की असं वाटतं की आपण बाहेर जावं, काहीतरी शॉपिंग करावं, पण हे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी हे स्वीकारलं की नाही, इथे राहिलं तरी मला काहीतरी इतिहास घडवायचा आहे, मला आमच्या हातून काहीतरी आम्हाला विद्यार्थ्यांना मोठं करायचं आहे. तर हे अतिशय मोठं असं मोलाचं काम तुम्ही स्वीकारलं आणि त्याच्यासाठी तुम्ही आज जे योगदान देत आहात त्याच्यासाठी स्पोर्ट्स इंडी तर्फे तुमचे खूप खूप आभार आणि खूप कौतुक. तर तुमचा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे. मला म्हणजे प्रामुख्याने एक जाणवलं की खूप वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करत आहात. एक म्हणजे तुमचा वनौषधी प्रकल्प आहे जो आता जितेंद्र यांनी सांगितला, तो तर खूपच वेगळा आहे की आदिवासी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा समजून आणि त्यांच्या मनात जे काही आरोग्यविषयक ज्या काही गैरसमजुती आहेत ती दूर करून त्याच वनामध्ये असलेल्या सगळ्या वनौषधींचा शोध घेणं आणि त्याचं महत्व समजून त्याच वनौषधी त्यांच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे हे समजून सांगण्याचं मोठं काम तुम्ही आज नक्कीच केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की हा एक वेगळाच आणखी तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा वेगळा आयाम आहे.
तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की तुम्ही फक्त कबड्डी पुरतं मर्यादित न राहता फुटबॉल, व्हॉलीबॉल, थाळीफेक, भालाफेक अशा अनेक खेळांमध्ये तुम्ही स्वतः पारंगत आहात. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे जे सगळे विद्यार्थी तुम्ही घडवत आहात तर ते विद्यार्थी सुद्धा ऑलराऊंडरच म्हणायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात पारंगत असे तुम्ही नक्कीच घडवत असाल. तर मला वाटतं की आपण थोडेसे सगळे मिळून छान प्रयत्न करूया आणि मला वाटतं की नजीकच्या काळामध्ये आपल्या गावातील म्हणजे या धुळे जिल्ह्यात आपण जिथे राहतात त्या शाळेतील मुलं कुठेतरी आणखी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दैदिप्यमान कामगिरी करतील असं मी तुम्हाला शुभेच्छा देते. कारण की तुमचा हा जो प्रवास आहे याच्यामध्ये तुम्ही खूप मनानी आणि तुम्ही तिथे वास्तव्य करून त्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करण्याची तुमचा जो ध्यास आहे तो सगळ्यांना खूपच भावणार आहे असं मला वाटतं. तसंच आणखी एक मला याच्यात जाणवलं की आज विशेषत्वे तुम्ही स्पोर्ट्स इंडीच्या कार्यक्रमासाठी आज जवळजवळ 120 महिलांचा जो प्रवास करून तुम्ही आलात आणि आज हा कार्यक्रम चांगला व्हावा तुमचा याच्या आणि तुम्हाला स्पोर्ट्स इंडी बद्दल जे एक आपुलकी आहे ती आपुलकी तुम्ही आम्हाला याद्वारे दाखवून दिली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच तुमची प्रगती होत जावो आणि ते जे दुर्गम भागातील खेळाडू आहेत त्यांना पण खूप मोठी त्यांची कामगिरी अगदी ऑलिम्पिक स्तरावर जावो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि पुनश्च तुमचे खूप खूप आभार मानते. आणि असाच तुमचा हा जो दैदिप्यमान प्रवास आहे हा आम्ही जास्तीत जास्त लोकांपुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की याच्यातून खूप लोक प्रेरणा घेतील. खूप छान वाटलं आपल्याशी संवाद साधून. धन्यवाद. वळवे मॅम, एका गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की स्पोर्ट्स इंडी तर्फे आयोजित स्पोर्ट्स का महाज्ञानी या स्पर्धांमध्ये चित्ते सरांचे 2 विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले होते आणि त्यांची कामगिरी पण त्या एपिसोड मध्ये खूप छान असं ते कळले होते. तर ही कुठेतरी स्पोर्ट्स इंडी आज तळागाळातल्या खेळाडूंपर्यंत पोहोचते आहे आणि पोहोचत राहणार आहे. खरं तर हे खूप अभिमानास्पद वाटते की आज अतिदुर्गम भागापर्यंत सुद्धा स्पोर्ट्स इंडी तिच्या कामगिरीच्या जोरावरती जाऊन भेटलेले आहेत आणि खरं तर यांना चित्ते सरांसारखं अनेक लोकांचं सहकार्य आपल्याला लाभतंय. तर चित्ते सर, तुमचा एकदा पुन्हा धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमाला वेळ दिलात. तर मित्रांनो, आज आपण चित्ते सरांकडनं जाणून घेतलं की अतिदुर्गम भागातील खेळाडू आणि त्यांची परिस्थिती कशी असते. तो पोषण आहार असो किंवा तो खेळांच्या बाबतीतला ज्ञान असो किंवा असे विविध पैलू त्यांनी आपल्याला अतिदुर्गम भागातील खेळाडूंची विविध पैलू त्यांनी आपल्याला आज उलगडून दाखवले आणि त्याचं विश्लेषण, आधुनिक विश्लेषण बडवे मॅम यांनी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये सांगितलं. तर मी पुन्हा या दोघांचंही धन्यवाद मानतो. मॅडम, तुमचेही धन्यवाद की आज अशा अतिदुर्गम भागातील खेळाडूंच्या समस्या पुढे आणण्यासाठी तुम्ही हा संवाद मातीतला खेळाडू हा कार्यक्रम सुरू केला आणि त्याची फलश्रुती म्हणजे आज आपण विविध भागांमध्ये समस्या, स्थानिक समस्या काय ते जाणून घेतोय. तर तुमचेही विशेष आभार. तर मित्रांनो, ही वेळ झालेली आहे आता निरोप घेण्याची. अर्थातच हा निरोप आपला फक्त पुढच्या मंगळवारपर्यंतच असणार आहे, कारण पुढच्या मंगळवारी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन कथेसह. नवीन खरं तर हिरोज म्हटले जायला हवेत ही लोक सुद्धा. तर या नवीन हिरोजसह आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.